नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. आज आपण साहित्याचे प्रयोजन आणि स्वरूप हा घटक बघणार आहोत. ललित साहित्य म्हणजे काय हे सर्वप्रथम समजावून घेऊ. ललित साहित्य म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय याविषयी विविध प्रकारची माहिती आपण बघत आहोत. आत्मा काव्यस्य अशी साहित्याची व्याख्या संस्कृत काव्यमीमांसकांनी केलेली आहे. रीती हा साहित्याचा आत्मा असतो, ती साहित्याचे मुख्य लक्षण असते. रीतीची ही व्याख्या संस्कृत काव्यमीमांसक वामन यांनी केलेली आहे. ती अशी की विशिष्ट पदरचना म्हणजे रीती, विशिष्ट पद्धतीने केलेली शब्दरचना म्हणजे रीती, शब्दक्रम, शब्दनिवड, विशेष अर्थ, प्रतिपादन करणारे शब्द या सर्वांचा रीतीशी संबंध असतो. ललित साहित्य म्हणजे काय? ललित या शब्दाचा अर्थ सौंदर्य असा आहे. मनाला आकर्षून घेणारा, मनाला आनंद देणारं सौंदर्यत्व या शब्दामधून सूचित होतं. सुंदर सुंदर कल्पना भाषेद्वारा प्रकट करण्याची लेखकाची शक्ती ही कला निर्मितीची शक्ती म्हणावी लागेल. औचित्यपूर्ण भाषेतून जीवनातील अनेक अनुभवांचे संश्लेषण तो प्रकट करीत असतो. प्रत्यक्षातील माणसं, त्यांचे स्वभावविशेष, त्यांचे गुण अवगुण, त्यांच्या जगण्या वागण्याच्या पद्धती, आपले सांस्कृतिक संचित याविषयीचे लेखकाचे आकलन आणि जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी या सर्वांचे परिदर्शन ललित लेखनातून होत असते. व्यवहारातील अनुभवांना ललित साहित्यातील कलात्मक अनुभवापर्यंत पोहोचवण्याचे रचनात्मक कार्य लेखक करीत असतो. लेखकाने प्रत्यक्षात पाहिलेला माणूस, कथा, कादंबरी किंवा नाटकातला माणूस यांच्यात आपण फरक करतो. लेखक प्रत्यक्षात या माणसावरून, अनुभवावरून कल्पनेच्या सहाय्याने नवा माणूस निर्माण करतो. त्याला आपण पात्र म्हणतो. ती निर्मिती प्रतिभासिक निर्मिती असते. प्रत्यक्षातल्या जीवनाचे कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडवण्याची क्रिया म्हणजे साहित्य निर्मिती होय. साहित्य या शब्दाचा सहित तत्वाशी निगडीत असा संबंध आहे. शब्द व अर्थ यांच्यातील सहित तत्व म्हणजे साहित्य अशी एक व्याख्या केली जाते. शब्द व अर्थ यांची औचित्यपूर्ण व सौंदर्यपूर्ण सांगड घालणे म्हणजे हे सहित तत्व. नवा सौंदर्यपूर्ण अर्थ निर्माण करण्यासाठी योग्य अशा शब्दांची निवड करणे, भाषेचा सौंदर्यपूर्ण वापर करणे महत्त्वाचे असते. लेखक शब्दांची व वाक्यांची व्यवहार भाषेपेक्षा सौंदर्यपूर्ण अशी नवी जुळणी करतो. अनुभव घटकांमध्ये नवे सौंदर्यपूर्ण संबंध प्रस्थापित करतो, तेव्हा त्या रचनेतून साहित्य जन्माला येते. शास्त्रीय आणि ललित साहित्य यातही फरक आहे. वास्तविक साहित्य याचा अर्थ सामग्री असा आहे आणि परीक्षेचे साहित्य, शेतीचे साहित्य, स्वयंपाकाचे साहित्य असे वेगवेगळे शब्दप्रयोग आपण नेहमीच करतो. पण नुसता साहित्य हा शब्द मात्र एकच विशिष्ट अर्थ सांगतो, तो म्हणजे लेखन हा होय. आणि या लेखनाच्या संदर्भातही साहित्य ही संज्ञा मोठी समावेशक आहे. वाङ्मय अशी आणखी एक संज्ञा साहित्याला पर्यायी म्हणून वापरली जाते. तीही अशीच व्यापक आणि समावेशक आहे. जे जे वाणीमय ते ते वाङ्मय, तसे जे जे लिखित ते ते साहित्य अशी अर्थाची व्यापकता दोन्ही संज्ञांबाबत दिसते. पण या दोन्ही संज्ञा सर्वच लेखनाला लावता येत नाही. तसा प्रयत्न चुकीचा ठरतो हे उघड आहे. व्यवहारात तर आपण याचा नेहमीच अनुभव घेत असतो. ललितेतर साहित्यालाच शास्त्रीय साहित्य असे म्हटले जाते. अगदी वरवर पाहिले तरी यांचा एक विशेष सहज ध्यानी येतो. ललित साहित्य हे वाचकांच्या भावनांना आवाहन करते, तर ललितेतर शास्त्रीय साहित्य वाचकांच्या विचारांना आवाहन करते. ललित साहित्यात भावनांचे आरोह अवरोह टिपले जातात, तर ललितेतील साहित्याचा सर्व भर ज्ञानात्मक अशा विचारांच्या सुसंगत व सुस्पष्ट मांडणीवर असतो. ललितेतर साहित्यात लेखन प्रकार नसतात. त्यात स्फुट, निबंधपर आणि दीर्घ ग्रंथपर असे दोनच प्रकारचे लेखन संभवू शकते. पण ललित साहित्यात मात्र काव्य, कथा, कादंबरी
ललित गद्य, नाटक असे अनेक प्रकार आहेत. यातही नुसते काव्य घेतले तरी त्यात भावगीत, नाट्यकाव्य, खंडकाव्य, सुनीत, विलापिका, कथाकाव्य असे अनेक उपप्रकार संभवताना दिसतात. तेव्हा वैचित्र्य आणि वैविध्य या दृष्टीने ललित साहित्य एक फार व्यापक संज्ञा आहे. भारतीय संस्कृत काव्यचर्चेत काव्य शब्द ललित साहित्य या व्यापक अर्थाने योजलेला आहे. भरतमुनी नाटकाला दृश्य काव्य आणि नाट्येतर ललित साहित्याला श्राव्य काव्य असे म्हणतात. त्यानंतर शास्त्रीय साहित्यात तर्कशुद्ध मांडणी असते, तर ललित साहित्यात व्यक्तिमनाला भावलेल्या सत्याचा कलात्मक असा आविष्कार असतो. शास्त्रीय व कलात्मक साहित्य हे भिन्न आहेत. शास्त्रीय साहित्यात सत्याला तर ललित साहित्यात सत्याभासाला महत्त्व आहे. आपण बघूया आता साहित्य या शब्दाचा अर्थ विविध साहित्य मीमांसकांनी कशा पद्धतीने सांगितलेला आहे. साहित्य ज्या शब्दांच्या आधारे मूर्त होते त्या शब्दांबद्दल अनेक जुन्या संस्कृत समीक्षकांनी विचार नोंदवलेले आहेत. त्यांचा वरवरचा परिचयसुद्धा अभ्यासाला मोठीच मदत करतो. त्या दृष्टीने पुढील काही नोंदी मार्गदर्शक ठरतील असे वाटते. आता त्या नोंदी आपण बघूया. भामह यांनी जी व्याख्या केलेली आहे साहित्याची ती आहे, शब्द आणि अर्थ यांचे सहित तत्व म्हणजे काव्य. दंडी यांच्या मते इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्यशरीर. वामन यांच्या मते रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली. कुंतक यांच्या मते सहृदय रसिकांना आल्हाददायक अशा कवींच्या विदग्ध अथवा वक्रोक्तीपूर्ण पदबंधामध्ये योजिलेले शब्दार्थ म्हणजे काव्य. तर रुद्रट यांच्या मते खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. मम्मट यांच्या मते दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. स्फुट म्हणजे प्रकट किंवा उघड. जगन्नाथ या साहित्य मीमांसकांच्या मते रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्दार्थ म्हणजे काव्य. या संस्कृत भारतीय मीमांसकांप्रमाणेच काही पाश्चात्य मीमांसकांचे शब्दांबद्दलचे विचार पाहण्यासारखे आहेत. तेही काव्याच्या संदर्भातच व्यक्त केले गेलेले आहेत. कोलरिच या पाश्चात्य साहित्य मीमांसकांच्या मते द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर म्हणजेच उत्तम क्रमात योजलेले उत्तम शब्द. हॅझलिट यांच्या मते द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन्स कल्पना आणि भावनोत्कटता यांची भाषा. एडगर ॲलन पो यांच्या मते द रिथिमिक क्रिएशन ऑफ ब्युटी सौंदर्याची लयबद्ध निर्मिती. तर अर्नाल्ड यांच्या मते द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ युटरन्स दॅट ह्युमन वर्ड्स कॅन रीच मानवी शब्दांच्या झेपेची अत्युच्च शक्यता दाखवणारे अतिशय रमणीय आणि परिपूर्ण असे उच्चारित रूप. मेलार्म यांच्या मते इट इज नॉट विथ आयडियाज दॅट वन मेक्स सॉनेट्स बट विथ वर्ड्स. एखादा सुनीते रचतो ती कल्पकतेच्या जोरावर नव्हे तर शब्दांच्या जोरावर. कोकतो यांच्या मते इट इज नॉट पॅथेटिक मेसेजेस दॅट मेक अस शेड आवर टीयर्स बट द मिराकल ऑफ अ वर्ड इन द राईट प्लेस. आपण अश्रू ढाळतो त्याचे कारण शोकरूसपूर्ण संदेश नव्हेत तर सुयोग्य जागी योजिल्या जाणाऱ्या शब्दांचा तो चमत्कार आहे. एकंदर असे दिसते की ललित साहित्याचे शब्दरूपत्व ध्यानी घेऊन त्यातील शब्द या घटकाचा अतिशय काटेकोर विचार आजपर्यंत अनेक समीक्षकांनी काळजीपूर्वक केलेला आहे. त्यात शब्दांना होणाऱ्या प्रतिभेच्या स्पर्शाचे महत्त्व सर्वत्र मानले गेलेले आहे.